मामाच्या पोट्टा आला होता मला चुरपाले, पण त्याला मी असं चुरपलं का त्याला म्हणलं माझ्या डोका दाब म्हणून तर आला, साला डोका दाबत होता. त्यानंतर मग मी त्याच्यासमोरच खात होतो, पण साला त्याला काही दिलो नाही. त्यानंतर खाता साला म्हणजे माझ्याकडे पाहिजे म्हणलं रपकन वारी म्हणलं साला मला चुरपू दे म्हणलं. त्यानंतर कुणालच्या घरी गेलो तर त्यानं पावभाजीच्या आमंत्रण दिला होता. गपगपा तेव्हा खात होता, नाही म्हणते ना गप खात होता. त्याला म्हणलं हा का. त्यानंतर ATMमधून पैसे काढले तर पूर्ण बरोबरच दिन साले, एकदम कमी थोडी ना दिनं डेंगण्याला पैसे. त्यानंतर संकेत दादानं गाडी आणली होती कुणालच्या भावानं, तर आम्ही बसलो त्याच्यामध्ये मार अंगार मस्ती करत होतो. अंगार मस्ती केल्यानंतरच माहीत नाही माणसाला काय झालं, थोडंसं नाचायची इच्छा झाली. मग कारीनं चालवली, कारी म्हणजे कुणालनं चालवली तर हे पोट्टे नाचायच्या घरचीच गाडी वेसाले नुसते नाचत होते पगल्यावानी. त्यानंतर हा सुजल बी ऐकत नव्हता. त्यानंतर मी काय ऐकू, मी पूर्ण AC सारखं खोलून घेतलं. त्यानंतर मस्त सुजल जान कसमले लंबावाला गाणं चालू होता. पोट्टे बहुत चिल करत होते. त्यानंतर भोकनेश्वर महाराज ऐकतच नव्हते. या का दस्तानी नजरसारखा चेहरा बनवून त्याला ड्रायव्हिंग सीटवर तर बसला डेगण्या, पण याला काही घंटा चालवता नाही, त्याला गाडीच नाही चालवत आहे. त्यानंतर हे पोट्टे तर ऐकतच नव्हते. म्हणे मी आज मान्या सुरवेज बने म्हणे ना, तो बी साला ऐकत नव्हता सुजल.